जास्त म्हणजे युनिसेफ बरोबर मी काम करते. आमचं ऑफिस आहे मुंबईला, मी तिथेच राहते, ठाण्याला राहते. आणि जसं सांगत होते की बालहक्काचे जे काही मुद्दे त्याच्यावर ऑफिसमध्ये काम करते. मी त्यांच्या शिक्षण विभागामध्ये काम करते. शाळा भेटीचं माझं हेच होतं की 2-3 गोष्टी. एक तर मॉडेल स्कूल, सांगलीचे जे मॉडेल स्कूल आहे त्याच्याबद्दल युनिसेफनी अभ्यास केलेला 2 वर्ष पूर्वी सरांनी सांगितलं. तर आता त्याचं थोडं फॉलो की आता सध्या काय स्थिती आहे, काय पुढे काय प्लॅन काय आहे. नंतर माता पालक गट हे जे पूर्ण आपलं महाराष्ट्रभर आहे. तर नेमकं तुमचे आता आम्हाला काय काय रिपोर्ट्स किंवा शासनाला पण येतात सेंटरमध्ये की असं चालू आहे तसं चालू, पण तुम्हाला भेटणं, तुमचा अनुभव घेणं आणि ते पेपरमध्ये वाचणं त्याच्यामध्ये फरक आहे. तर म्हणून तुम्हाला पण भेटायचं होतं की मॉड्यूल स्कूलचे तुम्ही पालक, तुमचा अनुभव आणि माता पालक गटचं तुमचे अनुभव आणि प्लस अजून काय काय. आता ही शाळा खरंच खूप छान आहे, म्हणजे आता एवढे विजिट झाले म्हणजे छान आहे ते, पण असं छानपेक्षा अजून काय शब्द असेल तर तुम्ही वापरला असता. पण तरी अजून काय करायचं, कारण काय होतं काय वेळेला जेव्हा चांगलं नसतं ना तेव्हा आपण सांगू शकतो हे पाहिजे ते पाहिजे. जेव्हा खूप चांगलं असतं तेव्हा थोडंसं डिफिकल्ट येतं की अरे अजून काय पाहिजे, पण तरी काही ना काही हवं असतं. तर काय तुम्हाला वाटतं, म्हणून तुमचे अनुभव मला आणि तुमचे विचार मला ऐकायचे होते. सो म्हणून मी इथे आले. आणि तुमचं प्लीज आपण एक नाव आणि हे तुम्ही सांगितलं आणि कितवीत आहे आणि तुम्ही लीडर माता का माता पालक गटचा काय भाग, काय SMCचा भाग, असं करतो. माझं नाव सोनल रामकर. माझा मुलगा आता इयत्ता 3रीमध्ये शिकतो आणि खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण माहितीच देईल. म्हणजे खूप छान आहे. शाळा म्हटलं तर काही असं कमतरता आम्हाला तरी काही भासत नाही, कारण शाळेचे सगळे अभ्यास घेतले, सर व्यवस्थित सकाळी 9:30ला क्लास घेतली. आणि तो पण खूप म्हणजे त्यांच्या वर्गात किंवा शाळेत खूप सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. शाळा पण छान. मी माता पालक झाले. बरं, तर त्याच्याबद्दल थोडंसं. मुले येतात, त्यांच्या कृती वगैरे त्यांच्या असते की व्हिडिओ करून पाठवतो. व्यवस्थित अभ्यास करतात, हुशार आहेत. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला आठवड्याचं कार्ड, आयडिया कार्ड काहीतरी येतं ते अजूनही येतं का? ते एका अजूनही येतं. आणि मग लीडर आणि तुमच्यामध्ये तुमची मीटिंग होते का? म्हणजे तुमच्या माता लीडर आणि माता पालक गट ते कधी होते मीटिंग तुमची? आठवड्यातून एवढं असतं. म्हणजे आयडिया कार्ड आली ती आता ह्या सोमवारी म्हणजे अंगणवाडीत गेलेला आहे त्याला जात होता तेव्हा मग जात होता नवीन. आता पहिलेच घातल्यापासून आता ते रोजची रोज आवडतोय, शाळेत आवडतोय, रोजची रोज शाळेत येते. शाळेत आला ना, घरी आला ना, अभ्यासाला बसतोय. आता माझ्या मुलगा येता पहिली बाई मोठे बाई येतात त्याला विचाराय चांगला बाई छान शिकवते म्हणजे माता लीडर आहे. अच्छा, मग तुमचं कसं म्हणजे तुमचं हे माता पालक गट जेव्हा झालं हे कधी मार्च-एप्रिलमध्ये होतं ना, काय पहिला मेळावा तेव्हा झाला ना? आणि मग तुझा मेळावा जूनमध्ये झाला जेव्हा. मग तुमचे मार्गदर्शन करता येईल नाही तर पहिला मातांना किंवा मुलांना ते शिकलेले आहेत म्हणून तुमचं कितीपर्यंत शिकला? तुम्ही ह्या इथे का बाहेरचे दुसरं आहे इथे? सगळ्या शिक्षकांचं फार लक्ष दिलं, खूप सगळे चांगले सहकार्य. शाळा खूप छान. सरांच्या मिसेस आहेत. अच्छा अच्छा, त्यामुळे चांगलं आहे म्हणाले. त्यांचं सहकार्य भरपूर आहे. सर जरी कुठं बाहेर काही कामाला निमित्त गेलं तरी त्या त्यांच्या वर्गाला येतात. पण हे सांगा की तुमचं पण इथेच आहे. हा, राहायला इथंच आहे. आणि म्हणजे इतकं छान लक्ष असतं की कुठल्या मुलाला काही कमी आहे ते फोन करून सांगतात. तुम्ही पण शिक्षकच होता? डीएड आहेत ते आता. बघूया तुम्हाला कुठची शाळा? नमस्कार मॅडम, मी सोनी दत्तात्रय कुंभार. मी माता पालक आहे आणि
शाळेतून कमी 3 वर्ष झालं आले. आणि माझा चिरंजीव मी पहिलीला आहे आता सध्या. ते मॅडम खूप पर्सनल म्हणजे आता नवीन आले ह्या वर्षी आमच्याकडे. त्यामुळे त्यांचं आमचं इतकं बॉन्डिंग होतं. आणि मी शाळेत 3 वर्ष झाले कंटिन्यू आधी पण होतं. आधी आमचा मोठा चिरंजीव होता 5वीला. ते सांगा. हा सांगा. आणि 3-4-5 मुलं अशी होती वर्गातली. इतकं सरांचं प्रत्येक सरांचं म्हणजे ही शाळा आपली कशी जर आता हे सर 3रीला तर ते 3रीच नाही, ते 1ली ते 4थी पर्यंत प्रत्येक मुलावर स्वतः पर्सनली प्रत्येक शिक्षक लक्ष देणार. असं नाही की हा माझा विद्यार्थी असं नाही आहे शाळेत. कारण की आता मी 4था ते 5वं वर्ष माझ्या ह्या शाळेशी संबंध आलेला. आणि आता म्हणतो मॅडम म्हणजे आमचं आता पर्सनली आता हे झालेलं की प्रत्येक गोष्टी एखाद्या दिवसात एखादा जरी प्रॉब्लेम असला तर पर्सनल पालकांना फोन करणार की हे असं असतंय, तुम्ही हे करून घ्या. विद्यार्थी जरी आला नाही शाळेत तर त्यांचा लगेच कॉल असतो, का आला नाही, तुमचा नक्की प्रॉब्लेम काय काय म्हणजे त्या ॲक्युरेट. आणि आता हे सगळं आहे. तुम्हाला कसं जमतं, पण घरचं पण काम असेल, बाकीचं पण काम असेल, कसं जमून घेतात. यावेळेस आपण तो जरा जास्त भाग घेतला. त्यावेळेस कसं मुलं घरी राहायची आपली, त्यामुळे आपल्याला त्यावेळेस त्या भरपूर होती. आता आपली शिक्षण रेग्युलर चालू आहे. त्यामुळे जे माता पालक आहेत ते शनिवार रविवार त्या मुलांना बोलवून त्यांचे गट करून आणि हे करताना कसं केलंय की आपला हा गावभाग आहे पूर्ण तिथं वाड्या वस्त्या भरपूर आहेत. जवळजवळ 8-9 वाड्या असतात. सगळी मुलं आपली इथेच येतात. मग सगळं श्रेय त्यांचं आहे असं मला पहिल्यापासून वाटतं. मग मला ना एक प्रश्न असा येतो, कारण शिक्षक खूप चांगले आहेत, पालकांचं ते. आणि मला शिक्षकांनी सांगितलं आता आम्ही गेलो तेव्हा पालक आम्हाला खूप सहभाग करतात, म्हणजे दोन्ही आहेत. मग आपल्याकडे अशा भरपूर आपल्याकडे म्हणजे फक्त या जिल्ह्यामध्ये नाही, राज्यामध्ये देशामध्ये अशा खूप शाळेचे नाही सांगायचं. आपल्याला पण माहिती आहे की टीचर कधी येतात नाही येत, पालक लक्ष देतात नाही लक्ष देत, चाललंय मुलं येते नाही येते असं. तर मग त्या सगळ्या शाळेला तुम्ही काय सांगाल, काय करायला पाहिजे, अशी काय म्हणतात की जादूची छडी असं काय करायला पाहिजे म्हणजे टीचर्स पण आणि पालक म्हणून पण असे 2-3 तुम्ही काय सांगाल अशा ह्या शाळेला. कारण शासन काय म्हणते की बघा ह्या शाळेचं एवढे चांगले चालू शकतात तर तुम्ही का नाही चालवत, काहीतरी काय. मला तर वाटतं जरा सगळ्याच गोष्ट जरा कोरोना वाटतं मला. का कोरोनाच्या काळात शिक्षण सगळं पूर्ण ठप्प झाले. आमच्या सगळ्या शिक्षकांनी काय केलं, मी पर्सनली प्रत्येक पालकाच्या घरी गेले, एकदा सोडून कितीतरी वेळा घरी गेले. त्यांनी ऑनलाईन क्लासेस चालू केले. मुलं तुम्ही जॉईन करा, त्यांचा अभ्यास ग्रुपवर पाठवा, रोजचं प्रत्येक मुलाचं पर्सनली अभ्यास चेक करून त्यात काही त्रुटी असतील त्याचा रिप्लाय करून त्यांनी ही कंटिन्युटी ठेवली. आणि त्याच वेळेस पालकांना पण त्या शिक्षणाचं महत्त्व आम्हाला समजलं. आणि क्लास घेतला. सकाळी 10 ते 11 अगोदर एक्स्ट्रा क्लास असतो, त्यांची रिव्हिजन वगैरे असते, ज्यादा स्पर्धा परीक्षा वगैरे असतात तर त्याचे एक्स्ट्रा क्लास 1 तास अगोदर घेतात. तर हे एफर्ट जे आहेत का नाही हे शिक्षकांचे, हे आम्हालाही अगोदर माहीत नव्हतं. ज्यावेळेस म्हणजे आजकाल पालक काय बोलतात की 11ला शाळेत ठीक आहे पण 10:30 पावणे 11पर्यंत गेलं तर चालेल. पण ज्यावेळेस हे समज किंवा पण 1 तास जे आपण घरी घेतो त्याच्यापेक्षा इथं जे येऊन एकत्र करण्यात जी त्या मुलांना मजा वाटते ते घरी बसून करण्यात नाही होत ते. आणि 7ला जेव्हा पोंगा होतो तर असं आहे की 7 वाजता पोंगा होतो म्हणजे आमच्या इकडे सगळ्यांचीच टीव्ही मोबाईल सगळ्यांची. आणि आम्हाला एक सवय लागून गेली की 1 तास रिलॅक्स माइंड म्हणजे मेंटली आपली स्टेबल होऊन जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षक लोक घरी येऊन बघतात, ऑन दी स्पॉट कधी येतात की माहित नाही की आता. मग त्यामुळे पालक हे टीव्ही बंदच ठेवतात. आणि हा उपक्रम खूप छान आहे. आणि हा उपक्रमांचा पालकांनाही थोडासा वाचनाचा भाग म्हणा किंवा त्यांचा एक फॅमिलीला टाइम देणं म्हणा किंवा आता आजी आजोबांचा उपक्रम राबवला तर आजी आजोबांबद्दल प्रेम म्हणजे असे वेगवेगळे उपक्रम जिल्हा परिषद. पण शाळा खरंच खूप छान शाळा, तुमची मुलं पण भरपूर आता पण प्रतिसाद देत होते. 2-3 गोष्टी मला वाटतं मी परत नेईन म्हणजे जेव्हा दुसऱ्या शाळेमध्ये जाईल. एक जे आम्ही पुस्तकात खूप वाचतो की एक चांगली शाळा कशी बनते, म्हणजे चांगले शिक्षक असतात, चांगले विद्यार्थी असतात, चांगले पालक असतात, गावाचा सहभाग असतो, हे सगळं आपण पेपरमध्ये वाचतो ना पुस्तकांमध्ये. तर ते प्रत्यक्षात आणि इनफॅक्ट ही 3री शाळा इथे पण बाकीच्या शाळा पण त्याच्यामध्ये आता प्रश्न मला येते ते करायला असं चांगले शिक्षक, चांगले पालक,
ते कोणाला पहिलं घडवायचं असतं. आता सगळं म्हणाले शिक्षक पुढाकार घेतला, आम्ही पुढाकार घेतला, असं पण असू शकेल की पालकांनी पुढाकार घेतला म्हणून. म्हणजे ते एक काय म्हणतो असं त्याचं ठोस उत्तर नाही की एक चांगली शाळा कशी करता येईल. पेपरवर लिहू शकतो, सगळ्यांचं सहभाग असणं गरजेचं आहे, पण तो सहभाग कसा करायचा. तर जसं मॅडम तुम्ही बोलात ना की किंवा तुम्ही पण म्हणतो व्हॉट्सअपवर तुमचं स्टेटस की गर्व वाटतो. आणि हे दिल्ली मॉड्यूल मध्ये जे आहे ना, दिल्लीचं जे केलेलं खूप गाजलेली ती मॉड्यूल आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा प्रेझेंटेशन होत होतं तेव्हा तिथले जे मंत्री आहेत ते म्हणाले की आम्हाला आमच्या शिक्षकांना जेव्हा कोणी विचारलं की तुम्ही कुठे काय काम करता, तर ते खूप ते व्हेरी प्राऊड जेव्हा ते म्हणतात की तेव्हा तिथे म्युन्सिपल की आम्ही म्युन्सिपल शाळेचे शिक्षक होतो. आणि आधी ते नव्हतं. गावातले म्हणजे त्या मुलांना विचारलं तर मुलं म्हणाले आम्ही आधी सांगायचो नाही की आम्ही म्युन्सिपल शाळेतले होतो. आम्ही म्हणायचं कारण तिथे प्रायव्हेट शाळा दिल्लीमध्ये खूप आहे, तर आता आम्ही खूप सांगतो आवडतो की नाही आम्ही म्युन्सिपल टीचर. तसं मला ते इथे पण वातावरण दिसलं की एकदम हो आम्ही ह्या शाळेतले विद्यार्थी होत किंवा शाळेतले पालक होत म्हणून. सो पण परत तेच आहे की अशी शाळा दुसरीकडे बनवण्यासाठी काय लागेल. असं नाही की एक ट्रेनिंग घेतलं की अशी शाळा बनते नाही, किंवा एक ह्या शाळेमधून तुम्ही बघून गेल्यावर तुमची शाळा अशी होईल ते पण नाही. म्हणजे खरंच त्याला माझ्याकडे उत्तर नाही की चांगली शाळा कशी बनू शकते ह्या मॉडेलवर. हे सगळं ठीक आहे, म्हणजे ठीक आहे इन द सेन्स पैसे येतील, सगळं तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर करा, बाथरूम करा, सगळं होईल. पैसे असले की होईल, पण त्याच्यानंतरचं जे आहे माहिती नाही तुम्हाला जर का माहिती असेल म्हणजे की असं करा मॅडम म्हणजे सगळ्या शाळा अशा होतील, जर ते उत्तर असेल तर वेल अँड गुड, पण मला तरी वाटत नाही आहे. सो छान वाटलं, पण हा प्रश्न परत जाते.